स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक येथील इनाम वस्तीवर राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। सार्थक किरण वाघ असे या दुर्दैवी मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून वडगाव काशिंबेक गावावर शोककळा पसरली आहे। आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक येथील इनाम वस्तीवर काल रात्री एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। येथे राहणारा 17 वर्षीय तरुण सार्थक किरण वाघ याने 17 जून रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास आपल्या राहत्या घरात लाकडी वाशाला कपड्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी सार्थकची आई घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेली असता आतून दरवाजा बंद होता। त्यानंतर सार्थकचा भाऊही तेथे आला। दोघांनी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। संशय आल्याने सार्थकच्या भावाने दरवाजाच्या शेजारी असलेल्या खिडकीतून आत डोकावून पाहिले। खिडकीतून पाहताच भावाच्या पायाखालची जमीनच सरकली। सार्थकने घरातील लाकडी वाशाला कापडी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्याला दिसले। आई आणि भावाने तात्काळ आरडाओरडा सुरू केला। त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे रहिवासी, तरुण मित्रमंडळी आणि नातेवाईक घटनास्थळी धावून आले। त्यांनी तात्काळ घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। उपस्थितांनी सार्थकला दोरी सोडून खाली उतरवले। यानंतर तातडीने विघ्नहर्ता रुग्णवाहिका मंचरला पाचारण करण्यात आले। सार्थकला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासाअंती सार्थकला मृत घोषित केले। दरम्यान मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। सार्थकने हे टोकाचे पाऊल का उचलले, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। या घटनेची नोंद करण्यात आली असून मंचर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मात्र या कोवळ्या वयाच्या मुलाच्या जाण्याने वडगाव काशिंबेक परिसरामध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या कारणाने आजची तरुण पिढी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश सांगावासा वाटतो की आजकालच्या काळात तरुण पिढीवर विविध प्रकारचा मानसिक ताण असतो। त्यामुळे अशाच कोणत्याही चुकीच्या मार्गावर मुले जाऊ नयेत यासाठी प्रत्येक आई वडील आणि नातेवाईकांनी आपल्या मुलाशी सतत संवाद ठेवणे गरजेचे आहे। त्यांची विचारपूस करा। जर मुलगा मानसिकदृष्ट्या खचलेला वाटत असेल तर त्यांच्याशी मैत्रीपूर्वक संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा। तुमचा एक संवाद कुटुंबातील मोठी दुःखद घटना टाळू शकतो।